परमात्मा बटासले चांगली बुद्धी दे. माय बटासले हार्दिक शुभेच्छा असं म्हणणं पडस. असं काय बोलता ना तू आशा ताई? मला काय बोलता नाहीच माहिती. मन साधं वाद शेवट. मला काय समजच बी नाही इथला. आई देव उठीशे का देव बटीशे मग एकादशी? माय व तू काय कमाल कर शिकली. अर्धी वर्दी वय वय गीत निवाली. आई देवबटी एकादशी शे ना ते देव जपतील. मग देवशाहीने एकादशी शे ना दिवाळी वैसनी कोपडी एकादश रास देवउठी एकादशी रास तवय देव उठतस ना. काय व माय आशा काय खरं नाही तू नवी. बरोबर आहे. ओ माय बेटा अक्काने मन समजाडस. मला काय एवढं समजत नाही ना. अक्का कधी काय हो माय रेखा अक्का ये ना तो आशा ताई त्या काय आईन त्या मागे येतात ना. तेच ना माय म्हणतो अक्का कशी मागे राहिली. बेटा गावराय जाई आईन त्या राहत. चला हो आई आईन त्या सांगी तोंड नुसतं सांगे रास बस खूप टाइम लावतीस. माय वो बोलस का नवाई करस तू तोंड सांगे रास म्हणे. ते बोलकी शेती टगू मग ज्यानं तोंड गोड त्यानं बटास जणीस ना जोडे पडस देईन असं रास मग. तोंड गोड हमने आई ना. चला बरे का ती नान माय भेटी गई ती. कसा आहे नान माय माय चला आम्ही लाव शनी साध का आई नान माय नी ती तर तानी कस्तर नान माय. नान माय अशी आपल्या गावा बरी बरी. माय वो काय वय घे वटगू काय नान माय कर रायनी नाही वो नान माय तुमले नी बोल रायनू ती कस्तर नान माय नी गोड सांग रायनू. मग बी जाऊ चावायला लागणे ते नाही साधं का आता ना तर ना जो भेट नाही का बटी पेड काढस मग ती बहीण. तरी सांग म्हणतं पण रेखा गई मोरे मला जाऊ दे म्हणतं. आवडतं हो ना मग तुम्ही जरा असं. मग बाळाला अण्णा तेच ना पाठी का तू अण्णा गाडावर लय घ्या त्याला आज. अण्णा तू अण्णा मागेच लागे तो जा म्हणतं मग जाऊ दे ना बाई आजला ना जोडे घ्या ना. मी काय नाही सांगा ना. आई विठ्ठल रखमाय ना मंदिर यंदाच बांधणी का ना म्हणजे आणि डिझाईन वाटागू अजून अपुरा येते मग सारी राहणं बांधकाम आखो दुनियाभर नाही डिझाईन काढी राहणार. मग तो रामदासावाना पोरगा नाही का तो खर्च करी राहणार बेटा या मंदिर ना. मग कमाया बी तिथल्या आहेत ना विद्यासनावाल्या. मग ओ माय मला कॅन्सर वगैरे ना मी या मंदिर मा मानता मानेल होती म्हणे वो नेवी ते खरोखर मानता बी पुऱ्यावतीच बी. मग ओ अक्का चला ना माय वो आज नी एवढी मोठी एकादशी ने एक अर्धा भजन ते म्हणावं अक्का चला ना. माय मी काय करू म्हणजे काय बाई नाको आधी आहे ते कोट्टे बी चालूच आहे जास्ती. मग भजनच म्हणा गाणंच म्हणा अंग मास घुसस. तुमली येस ना बाई मग देव मग काय करतेस देवना नाव तुम चांगलं ना उलट ज्याला येस त्यालाच कोणी बी सांगस का वाजी. अरे मंदादा कशी बोलणी म्हणे गोड महिना बरोबर शे ज्याला येस त्यालाच कोणी बी सांगी. ते मन सारखाले कोणी सांगी का बरं येस ते म्हणे दे टगू. जडा आजी कधी आटकी घ्या टाकू इराणी जडा आजी नांडेर ना पोनी घेता म्हणून मागे राहिली जडा आजी. असं आहे का तरी यंदा एवढी गर्दी नाही त्या जुना मंदिरावर घ्यातोय बाकी जण. मग कुठं गर्दीशी एवढी व माय दिनभर येतील ना लोके. मग चालूच राहते ना आज चालू का येस ते म्हणू का बजन. नन माय काकू चला ना आजी पुढे या ना उनू रे बेटा. ओ माय मन बाई ना फोन घेता बाईन बाईले ना रा टायफाईड वैया काय म्हणतो सर ते जरा असं म्हणे बलकावर अन्न राय राहणार माडी म्हणे इथल्या उलट्या वालट्या वै राहणार तिला. मग ते ना शांती लागत काय करस आधी तर का बाई पाणी पाऊस ना तब्येती एवढ्या तेवढ्या बिघडतील ना. मग काय तुम्ही बी एवढं पाते म्हण ठेवते शेत नागर ना लोके काळजी करणार तडे काय दवाखाना. तुमनं बी चालूच रास माय कौतिक चालव बहीण टगू मनस्वी भजन ते मन दोन शब्दे आणि ते जाऊ दे
म्हणे एकटे डिप्पीने गोई रास म्हणा जीव कच्चा वाचा करी राहना नान माय बी ना बी मस्तक नि दवाशे दादा हा कसं विशेष स्वभाव नान माय ना आका या ना पुढे काय मग म्हणा भाऊ आणि बहिणी सोनी हा आज मी आषाढी एकादशी ने तुमले हार्दिक शुभेच्छा बर का वाटत असले हा आणि मस्त पैकी पराय करानी येता जाता पण एकादशी करानी मग आपला प्रदीप मिश्रा बाबा भी सांगतोस ना आते जाते चरो पण एकादशी करो म्हणे करानी वर का एकादशी हा करेलच मी म्हणा सगळ्याच नाही बेटा आपला भाविक आहेत भाऊ बहीण मला माहिती आहे मला भरोसा आहे ना चला मग हार्दिक शुभेच्छा तुमले आषाढी एकादशी ने बर का हा आणि लाईक करत जा सबस्क्राईब करत जा ना असंच आपला नवीन नवीन व्हिडिओ बघत जा मग आता गैरी मायापाती का टाकेल तुम्ही असं नका करा ना असा सातचा कर राव द्या ना चला मग आषाढी एकादशी निमित्तातून आपण 2 शब्दच ना भजन म्हणलीत म्हणतं हरी विठ्ठल ना जय घोष करलीत हा विठ्ठल विठ्ठल जय हरी ते करलीत थोडस मग आणि आज ही एकादशी ना महत्व म्हणजे बर का ते ओम नमो भगवते वासुदेवाय तो मंत्र म्हणालेच पाहिजे तुळशीन जोडे खूप महत्वान आहे आज ना हा सगळा जण म्हणा ना बर का ओम नमो भगवते वासुदेवाय नमो हा अहो मंत्र म्हणा ना जेवढा जास्त म्हणता येईल तेवढं चांगलं आहे म्हणून बहीण मजन म्हणते आता जरा असं कोणतं सांग राहील ते असाठी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी सकाळ मा मंदिर मला येऊन या बडे जपेल दुनिया उठी जाई मग उजाया सुद्धा पडेल नाही अजून तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट माया बापाची केली सेवा झाले पाप त्याचे नष्ट माया बापाची केली सेवा झाले पाप त्याचे नष्ट भक्ती पाहून भक्ताला येतो भेटाया श्री हरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी जय हरी विठ्ठल टगू ना काय ऐवजी गोड आहे आपण खरंच मस्त बनवाय आको मोठं म्हणते ना जरा असं काय को असं वाटी राहतं मला ते मस्त म्हणासो बहीण टगू खरोखर टगू हुशार शे माय मग बसो माय नानमाय नानमाय म्हणजे आको आरबरान झाड चढावतीस माले दक मी काय लब्बाड बोल राहिनो खरंच सांगी राहिनो नाव टगू अशी काय करस तू अक्का बापरे अक्कानं काय आजकाल नाही का बाई नाका इथला म्हणजे ना बसणे नि गाणा नि गुना नि लगन ना त्याना नि बेटा बारी म्हणस चला आते मंदिर मा जाऊ चला मजार मा काय नाही गर्दी एवढी मग आखो जाय पडणं का म्हणजे गर्दी वही जाई मग हा चला बाई चला ठगो चालू का मंदिर मा चाल मा उशीर होई ना त्या को आपल्या गावना लोक लागतील ना गर्दी वही जाई मस्त शांतीतून भजन कीर्तन वही आपलं मजार मा चल